विकेट कीपर है बबलू कनौजिया। द पॉकेट रॉकेट और बैटर है संदीप कदम। सो क्योंकि आप लोग इंग्लिश मीडियम के काफी स्टूडेंट्स हैं, विल स्टार्ट विद इंग्लिश कमेंट्री फर्स्ट। हमारे क्रिकेट लाइफ एकेडमी के बच्चों के और इंग्लिश लवर्स के लिए वी आर स्टार्टिंग द डे ऑन with English. First delivery, a flighted delivery, full toss ball, and there she goes, high and some. It's a gigantic six. So this is a swagat with a swag. I think that was a swag of Mendy, and kids are loving it. Sandeep Kadam, you will definitely make a lot of fans today. Oh, this time flighted delivery, beaten him all ends up. Sandeep Kadam wanted to go for a bigger heave, harping on that success of the first ball, but misses it. Score 6 without loss. Hamraj Mrityunjay Pune batting first after losing the toss. Shailesh. This time another mighty blow, and this will be a massive 6. Excellent timing here. Sandeep Kadam Mendy, known for his blitzkriegs all over the country wherever he goes and plays, and score now sprints to 12. So we welcome Mr. Viju Vakode sir, a very senior cricketer and avid cricket lover. 2 sixes by Sandeep, one on the long lawn and one straight down the ground. Shailu this time. Sandeep, swing and a miss as Ram Kadam tries to get the hold of the ball. Ball travels towards a shortstop and they go for a bye. Score now 13. Hamraj Mrityunjay are batting first and Rishi Jodi now farming the strike. A cross run up and a brilliant delivery this time, but Rishi Jodi always in command of that shot and goes for an on drive towards Vaidish Midon and takes a single. Score 14 without any wickets. This time a rising delivery, trying to give it a loop, and there we finish the first over of this match. 14 runs came of it. तो आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है दोस्तों। इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए हमारे मोहन जी पाटिल, शिवसेना शाखा प्रमुख और संस्थापक द ग्रेट मराठा, इनका विशेष आभार। भूषण जी पाटिल, ट्रेजरर मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी, शेखर भाई, दीपक शाह के भाई, इनका विशेष आभार। राजन पेडनेकर, दिनेश भाई, मुकेश भाई, प्रवीण भगत, उद्योगपति पोमन, मंगेश वड़ापाव के मंगेश भाव पंडित, इनका विशेष आभार। क्रिकेट लाइफ एकेडमी, योगेश रेंजला एंड टीम, थैंक यू। पापी स्पोर्ट्स, नरेश चावला, एसएसएस, स्ट्राइकर स्पोर्ट्स एंड ट्राइडेंट लॉजिस्टिक्स, मिस्टर सुरेश राणा, जिनके ओर से आज एक बहुत ही बड़ा सोशल वर्क होने जा रहा है और जिसका जो रहस्य आपके सामने दोपहर के बाद हम रखेंगे। लेकिन एक बहुत अच्छा स्टार्ट लिया है मृत्युंजय हमराज टीम ने और नए ओवर की शुरुआत होगी। बॉलर का नाम क्या है? तो अभी जो लास्ट 6 लगा उसके साथ 100 6 हमने पूरे किए इस टूर्नामेंट में। अभी तो मतलब 8वां मैच चल रहा है, कल 7 मैच हुए हैं, 106, इट्स रेनिंग सक्सेस। संतोष नए ओवर की शुरुआत करते हुए ऋषि ने बल्ला घुमाया। ऋषि के लिए यहां पर वाइड बॉल रही थी दायरे के बाहर और कुल मिलाकर 2 रन यहां पर जोड़े जाएंगे। हमारे स्कोर यतीश धुरी द्वारा स्कोर आगे बढ़ता हुआ 16 बगैर किसी नुकसान के। 5 ओवर के ये मुकाबले हैं। फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर अपने टेलीकास्ट में फोर्स लाइए, अपने क्रिकेट में फोर्स लाइए। संदीप कदम इस बार क्रीज में डीप जाकर खेलने का प्रयास था। बॉल चली गई रंजीत वैदी के पास लॉन्ग ऑफ पर और इसके पहले वहां से थ्रो होता। देखिए बारिश का क्रिकेट बहुत टफ क्रिकेट है, लेदर बॉल क्रिकेट यू कैन प्ले व्हेन इट इज नॉट रेनिंग,
ये रबर बॉल क्रिकेट है क्योंकि आपके रिफ्लेक्सेस को ये अच्छा करता है, आपकी आईसाइट को शार्प करता है, क्योंकि बारिश की बूंदें आंख में गिरती है तभी भी आपको क्रिकेट खेलना पड़ता है. इट्स नॉट इजी. वाइड बॉल, स्कोर 18. बॉलर का जो रनअप है वहां पर आप देख सकते हैं बच्चे लोग. इट्स नॉट इजी, पूरा कीचड़ है, इट्स अ मड एंड यू हैव टू रन इन द मड टू बोल. सो यू शुड बी निम्बल फुटेड, फ्लीट फुटेड रादर. इस बार जगह पर खड़े रहकर ऋषि जोरी सीधा सड़क पे कड़क, और ये लगा एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर. अफलातून 6. स्कोर 24 without loss. We are in over number 2. Rishi Jori on 7 and Sandeep Kadam playing on 13. 24 over number 2 in progress. ऋषि जोरी का ये पहला 6 था. फुल टॉस बॉल थी और बल्ले के निचले सिरे से लगकर बॉल चली गई है. बॉल के पेस का उपयोग करते हुए वहां पर गेंद चली गई डीप थर्ड मैन पर और एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर पहुंचा. 25 विदाउट एनी विकेट्स. हमराज मृत्युंजय पुणे, इनका मुकाबला चल रहा है बोरिवली बॉयज. बोरिवली की एक ऐतिहासिक टीम और ये सारे सितारे 40 साल से ज्यादा उम्र के प्लेयर्स हैं, बट दे आर एंजॉयिंग क्रिकेट. इस बार राइजिंग डिलीवरी थोड़ा बाहर की जानिब काटा था, लेकिन संदीप कदम क्योंकि स्ट्राइक पर काफी समय बाद आए थे, वो फोकस कंसंट्रेशन थोड़ा सा हट गया था. कंसंट्रेशन वेरी इंपॉर्टेंट इन क्रिकेट. स्कोर अभी भी 25 पर. इस बार ग्राउंड स्ट्रोक और एक रन लिया एक्स्ट्रा कवर की और संदीप कदम ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 26 without any wickets. Second over in progress. Welcome Mr. Sameer Chowgle all the way from Dubai and Alibag, a restaurant owner. और इस बार क्या जबरदस्त गेंद दिया, परफेक्ट यॉर्कर and clean bowled. So first wicket gone. So end of over number 2. The score is 26 for the loss of 1 wicket. आइए now Cricket Life Academy. We will stand here for a group photograph. एक ग्रुप फोटोग्राफ रहेगा दीपक शाह के साथ. दीपक शाह आज हमारे साथ नहीं है, लेकिन उनकी यादें हमारे साथ जिंदा है. इनामों का बादशाह दीपक शाह. दीपक के बारे में एक ही चीज कह सकते हैं, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हदों को रोशन करने से तुम कब तक मुझको रोकोगे. सो इफ यू हैव अ स्पार्क इन यू, यू विल शाइन. सो 3 cheers for Cricket Life Academy. Hip hip, hip hip, hip hip. Yeah, good job. लेकिन एक चीज ध्यान रखो, कल कोचिंग में या स्कूल में छुट्टी नहीं है. ओके? हाँ. लेट देम वॉच. बचपन जो है ना, ये उम्र का सबसे हसीन दौर है. सो ऑलवेज हैव दैट किड इन योरसेल्फ एंड थैंक्स टू ऑल द पेरेंट्स एंड टेक केयर ऑफ योरसेल्फ. प्लीज डू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब यूट्यूब चैनल ऑफ Force 1 Live. And wishing good luck to all the students for their future endeavors. Thank you so much. सिद्धेश्वर बॉयज चे स्वराज पाटील आणि श्याम रायते दोघांनी मंचावर यायचं आहे. धन्यवाद. नेवर की शुरुआत होती हुई पहली गेंद यहां पर हाफ ट्रैकर बॉल थी, एक वाइड टर्न लेती हुई बॉल और अंपायर ने वाइड दिया. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पर पहुंचा है. 27. नया ओवर लेकर आ रहे हैं संजय. इस बार पुल कर दिया इन फ्रंट ऑफ द स्क्वायर. बहुत अच्छा स्ट्रोक था संदीप का. गेंद के आने का इंतजार किया, बिल्कुल आई लाइन के नीचे आती हुई गेंद और उस पर तेज कदम भागते हुए 1 को 2 में तब्दील करते हुए संदीप कदम मंडी और स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर 29. वेलकम
जगू राणा, जगदीश राणा, मैन फ्रॉम इंडियन एयरलाइंस, और शशि ब्राइट टीम का जिन्होंने प्रतिनिधित्व किया। जगू राणा, वी वेलकम यू सर. सिद्धेश्वर बॉयजचे स्वराज पाटील यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे श्याम रायते यांना सुद्धा नम्र विनंती आहे. टेनिस क्रिकेट का विश्व कप सुप्रीमो ट्रॉफी के मैच रेफरी के रूप में जिन्होंने अपनी सेवा दी, ऐसे जगू राणा हमारे साथ है. शशि ब्राइट के ओपनिंग बैटर. एक समय हुआ करता था जब शशि ब्राइट टीम जो है उसका बोलबाला हुआ करता था. आर.के. श्रीवास्तव और जगू राणा ये ओपनिंग टीम हुआ करती थी. शशि ब्राइट टीम आज भी जिंदा है. आज भी शिवाजी पार्क में उनका प्रैक्टिस होता है, उनका पिच है. ऐसी एक तारिक साज टीम के तारिक साज खिलाड़ी हमारे साथ उपस्थित है. वेलकम जगू राणा. नाउ 31 फॉर द लॉस ऑफ 1. एक विकेट गिरा है, 8 रन बनाकर आउट हुए ऋषि जोरी. 2 सिंगल और 1 सिक्स लगाया उन्होंने. संदीप कदम अच्छी पारी खेल रहे हैं इस वक्त. 18 पर संजू की अगली गेंद इस बार हुक कर दिया है. व्हाट अ शॉट, हॉट शॉट, आलीशान सिक्सर. बिल्कुल इसी के लिए वो जाने जाते हैं संदीप कदम. और ये 6 के जरिए अब स्कोर पहुंच चुका है 37 पर. 37. वी आर इन ओवर नंबर 3. हाफ ट्रैकर बॉल थी. हाफ ट्रैकर बॉल आप कर नहीं सकते क्योंकि पिच पूरी तरह से सूखा हुआ है और जरा भी पानी नहीं होने की वजह से बॉल का जो बाउंस है ये प्रेडिक्टेबल है. और प्रेडिक्टेबल बाउंस पर बहुत जबरदस्त बैटिंग करते हुए संदीप कदम. मेंडी, श्री 11 और मार्शल 11 उनकी टीम है. आज मैं वाकई में मार्शल को भी याद करना चाहूंगा, घाटकोपर का वो हमारा दोस्त. फिल्म लाइन में बहुत साल उन्होंने एक्टिंग की और काम किया, लेकिन इस वक्त हमारे बीच में वो नहीं है. लेकिन मार्शल भी मिस यू, श्री 11 मिसेस यू, मेंडी मिसेस यू, वेरेवर यू आर, मे योर सोल रेस्ट इन पीस. कामेश पेडनेकर को आप देख सकते हैं, कामेश स्पोर्ट्स के. कामेश आ चुका है, बोरीवली बॉयज का खिलाड़ी. बबलू कनौजी आप देख सकते हैं. वामन मूर्ति विकेट कीपर. और उसमें सब स्पॉन्सर का नाम था. हाँ इधर स्वराज का सफर करेगा. सिद्धेश्वर मित्र बॉयज का मेन ये गोल्डन सोल. अनिकेत तानावड़े के छाव में उसने ये किए. पर बोल रहा है कि यंग लड़के लोग को मौका दे. कम से कम 10 से 12 लड़के लोग ने तैयार किए अच्छा यंग. तो इस बार बॉल एक्स्ट्रा कवर की तरफ जाती हुई और नए बैटर के रूप में बहुत अच्छी अब शुरुआत रहेगी. वसीम शेख के ऊपर जिम्मेदारी रहेगी. स्वराज पाटिल मंचावर यायचं आहे. प्रजापति भाई आप भी आइए. आओ साहब. प्रजा के पति को प्रजापति कहा जाता है, जो उत्पत्ति हुई है. आइए प्रजापति साहब. भगवान विश्वकर्मा का आशीर्वाद आप पर हमेशा बना रहे. तो लेफ्टी बैटर है वसीम शेख. घोड़बंदर में क्या जबरदस्त ये टीम ने खेला था. ऋषि जोरी का वो कैच आप भूल नहीं सकते. और जो रनआउट उन्होंने किया था, घोड़बंदर धमाका, ये काफी यादगार रहा था हमराज मृत्युंजय के लिए. इस बार हुक कर दिया है. बॉल जारी है फाइनल की तरफ. पहला रन काफी तेज पूरा करते हुए वसीम शेख और दूसरे रन को मुकम्मल कर लेंगे. यहां पर दौड़ कर आए थे रऊफ खान और ये दोनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रनों पर पहुंचा है. तीसरे ओवर का खेल इस वक्त समाप्त होता हुआ एट द एंड ऑफ 3 ओवर्स 42 फॉर 1. स्वराज पाटिल का ये जय तो हमारे प्रजापति का मनीष पाटिल. कमेंटेटर जयेश भोसले से प्रार्थना है आपको एक सत्कार के लिए आगे आना है. स्वराज जी पाटिल सिद्धेश्वर बॉयज या संघाचं प्रतिनिधित्व आणि भरपूर 10 ते 12 नवीन खेळाडूंना संधी त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. स्वराज
नक्कीच मानलं पाहिजे, कारण तुम्ही जे निस्वार्थ सेवा करत आहात क्रिकेटपटूंना आज व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात, म्हणून आमच्याकडून फुल न फुलाची पाकळी म्हणून तुमचा हा एक सत्कार आम्ही करतोय. गणरायाची शुभ मूर्ती तुमच्या घरी येवोत आणि सुख समृद्धी तुमच्या घरी यावी अशी आम्ही प्रार्थना करतो. पुढील सत्कारसाठी मी आमचे समालोचक मित्र मनीष पाटिल यांना विनंती करणार आहे, आपण मंचावर यायचं है. मनीष पाटिल जी के शुभ हाथों अगला सत्कार होगा हमारे प्रजापति भाई का. अरे आओ साहेब, તમારો સત્કાર જરૂરી છે. प्रजापति गुजराती आदमी के हाथ में अकाउंट्स और फाइनेंस दे तो 1 रुपया इधर का उधर नहीं होएगा. तो हमारे हरिराम नाना इनका भी स्वागत है. बट थैंक यू सो मच प्रजापति भाई, તમારા હાથમાં હંમેશા લક્ષ્મી રહે એવી અમે શુભેચ્છા આપી રહ્યા છીએ સાહેબ. आज भी मुझे बाळा साहब की एक लाईन याद आती है. मराठी माणसाची सरस्वती आणि गुजराती माणसाची लक्ष्मी जर एकत्र आली तर काही होऊ शकते. तो ये हमारे स्वराज पाटिल और प्रजापति भाई, थैंक यू सो मच, वी लव यू एंड विश यू गुड लक. सो आइए लेट्स गो बैक टू द क्रिकेट. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 42, 14 रन्स पर ओवर. पहले ओवर में 14 रन बने, दूसरे ओवर में 12 और तीसरे ओवर में 16. 14 का एवरेज रखा है यहां पर. और बोरली बॉयज, ऋषि जोरी को क्लीन बोल्ड जरूर किया गया था वहां पर, लेकिन उसके बाद कोई विकेट मिल नहीं पाया. वसीम को देखें तो 2 पर खेल रहे हैं और संदीप कदम खेल रहे हैं 13 गेंदों में 27 रन पर. राम यादव हार्ड हिटिंग बैटर. आज 40+ क्रिकेट है. दोपहर के बाद दर्शकों का जमघट लग जाएगा. शाम को 4 बजे मैदान पूरा भर जाएगा. कल भी हमने देखा था, आज भी बहुत सारे 40+ के खिलाड़ियों को आप देखेंगे. धनवीन अलीबाग में, गोपी 11 ऐरोली, बंड्या बॉयज, झगड़े पाटिल वॉरियर्स और मैत्री कृष्णा स्पोर्ट्स पनवेल. नेवर की पहली गेंद लपेट लिया है. यहां पर कैच आउट का खतरा था और यहां पर कैच तो हो नहीं पाया, लेकिन संदीप कदम को जीवनदान मिलता हुआ 1 रन यहां पर जल्दी पूरा करते हुए. और थोड़ी सी लापरवाही क्या हुई, बबलू कनौजिया बॉल पर पहुंचते उसके पहले 2 रन पूरे कर लिए. बहुत अच्छी स्ट्रैटेजी है संदीप कदम की, 1 को 2 में कन्वर्ट कर रहे हैं. और सबसे बड़ी बात है कि कमजोर गेंदों को 4 और 6 के रूप में मैदान के बाहर भी भेज रहे हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 44 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहला विकेट गिरा तब स्कोर था 26 रन. उसके बाद 18 रन की पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए देखने को मिल रही है, जिसके अधिकांश रन ये संदीप कदम ने बनाए हैं. एक अच्छी पारी खेल रहे हैं, खुददार पारी, प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए हैं और हम सभी को अपने खेल से प्रभावित किया है. अगली गेंद इस बार क्लोज टू द बॉडी, पुल कर दिया इन फ्रंट ऑफ द स्क्वायर और विजय को मिलती हुई सफलता यहां पर. विकेट का पतन और संदीप कदम को यहां पर अब लौटना होगा. एक बेहतरीन कैच तो कामेश पेडनेकर ने ये कैच लपका है. और जो प्लेइंग 11 है उसमें कामेश पेडनेकर मेरे ख्याल से इज द बेस्ट फील्डर. मतलब उनके हाथ से कैच छूटा तो फिर बोरिवली टाइम्स में न्यूज आ जाएगी. नए बैटर है गणेश साळवी जो टीम के कैप्टन है. तो गणेश साळवी काफी साल प्रतीक 11 यानी कि डिंग डोंग टीम का प्रतिनिधित्व किया. 1990 के दशक में बहुत सारे मैन ऑफ द टूर्नामेंट अवार्ड्स उनके नाम रहे और हमराज मृत्युंजय टीम के लिए वो खेल रहे हैं. उनका स्टांस काफी देखते ही बन रहा है, वेरी नाइस स्टांस. और यहां पर खेला है विकेटों के पीछे, वहां खड़े हैं रऊफ और इसके पहले रऊफ का थ्रो पहुंचता है 1 रन से शुरुआत करते हुए गणेश साळवी. स्कोर आगे बढ़ता हुआ 45, 2 विकेट के नुकसान पर 29 रन बनाकर आउट हुए संदीप कदम. 15 गेंदों का सामना किया, 3 6 लगाए. फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर आप सभी का हार्दिक स्वागत है. दोस्तों अपने मोबाइल में जाइए, यूट्यूब टाइप कीजिए,
YouTube आइकॉन पर जाइए और वहां पर फोर्स वन लाइव आप टाइप कीजिए और चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. हमारे बीच मनाचे जोसेफ मैकडबल्स कोचिवुडे टीम के खिलाड़ी है, बंडिया बॉयज के लिए बहुत साल खेले हैं. आपसे प्रार्थना है मंच पर आए. विजय की गेंद क्रॉस बैटेड शॉट था वसीम का. पहला रन जल्दी पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा. रंजीत वैदी के बाजू से गेंद निकल गई. चक्र अभी चक्कर में. क्या ये वही चक्र है जो बेस्ट फील्डर हुआ करता था किसी जमाने में? एक जमाना था जब लोग कहते थे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं चक्रा के टक्कर में. लेकिन वहां पर एक एक्स्ट्रा रन जाता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 47 for 2. हमराज मृत्युंजय पुणे इस बार ड्राइव किया. घास पर आग लगाने वाला वो ऑन ड्राइव बहुत ही नफासत के साथ खेलते हुए राम यादव ने गेंद को रोका और फील्ड किया. राम यादव स्वयं लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर्स इस टीम में आप देख रहे हैं. बबलू कनौजिया वन ऑफ द फाइनेस्ट लेदर बॉल क्रिकेटर्स. राम यादव प्लेड एट अ वेरी हाई लेवल, कॉर्पोरेट क्रिकेट, प्राइवेट क्रिकेट. स्कोर आगे बढ़ता हुआ 48 for 2. 48 रन 2 विकेटों के नुकसान पर. राम यादव को अब लॉन्ग ऑफ पर भेजा जा रहा है और स्ट्राइक पर आ चुके हैं गणेश साळवी. एक इस बार खेला क्लोज टू द बॉडी. स्ट्राइकर एंड के अंपायर के बाजू से गेंद जाती हुई वहां पर कामेश के पास. इसके पहले एक रन पूरा किया. मुकेश गावंड आपसे भी प्रार्थना है मंच पर पधारे. मुकेश गावंड. मनाचे जोसेफ आपसे भी प्रार्थना है मंच पर आए. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 49. ओवर में केवल 7 रन दिए विजय ने, विकेट लिया. सबसे बड़ी बात है संदीप कदम का, जिनको कामेश पेडनेकर ने कैच आउट किया. हमारे साथ जगू राणा उपस्थित है, हरिराम नाना उपस्थित है, विजूबाबू वाकोडे उपस्थित है. ये सभी सीनियर क्रिकेटर्स हैं जिनके क्रिकेट के किस्से हैं, कहानियां हैं. घर में लगभग मेरे ख्याल से 100 ट्रॉफियां हैं. ऐसे ये सब खिलाड़ी हैं. आज जग्गू भाई ने तो बिल्कुल क्यूरेटर का इंटरनेशनल कोर्स किया हुआ है ऑस्ट्रेलिया का. और अगर आप कोई ग्राउंड बनाना चाहते हैं, पिच बनाना चाहते हैं, तो ही इज द राइट पर्सन. जग्गू राणा, वी आर प्राउड ऑफ यू. क्रिकेट के प्लेइंग डेज के बाद भी आप क्रिकेट की सेवा कर सकते हैं, ये हमारे जग्गू भाई ने बताया. स्वामी समर्थ के बहुत बड़े भक्त हैं और आज हमारे साथ उपस्थित है. वेलकम सर. हरिराम नाना, आगरी कोड़ी बाणा, जो हरिराम भाई के घर में आप जरूर एक बार पधारे. क्या खूबसूरत ट्रॉफी का उन्होंने शोकेस बनाया हुआ है. विजू बाबू भी बहुत सीनियर लेवल के क्रिकेटर रह चुके हैं और आज हमारे साथ उपस्थित है. आखिरी ओवर की शुरुआत होगी. संतोष ने दूसरा ओवर किया था और अब लास्ट ओवर करेंगे. फ्लाइटेड बॉल दिया और गणेश साळवी दिखाते हुए गणेश का ये रबर स्टैंप और गेंद गई वायुमंडल में. यहां पर 6 रनों का एक तगड़ा शॉट. स्कोर 50 को क्रॉस करता हुआ पहुंचा 55 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोस्तों, मुंबई के टेनिस क्रिकेट की एक अलग कहानी है. 30 ओवर, 20 ओवर, 16 ओवर, 12 ओवर, 8 ओवर और फिर 6, 5 और 4 ओवर तक अब हम आए हैं. क्रिकेट के छोटे से छोटे प्रारूप तक हम पहुंचे हैं. कई बार एक ओवर का फाइनल भी करना पड़ता है जब वक्त नहीं होता. लेकिन सबसे ज्यादा समय जो फॉर्मेट चला वो 8 ओवर का फॉर्मेट बहुत ज्यादा साल चला. आज भी वो पुराने क्रिकेटर्स याद आते हैं जब बादल बिजली बरखा का टूर्नामेंट, राज कपूर मेमोरियल टूर्नामेंट कहिए, ये 2 ऐसे बड़े टूर्नामेंट हुआ करते थे जिसको खेलने का एक सपना हुआ करता था. उत्कर्ष, मोरी रोड, माहिम, सीनिया महादेव, तिलक चौक, राहुल, मैचलेस, रेनबो, शशि ब्राइट, परेल पैकर्स, कई टीमें, मतलब विक्रोलियंस, सरोज, कैम्ब्रिज, डनिल, आरसीसी, बंडा बॉयज, नर्मदा अर्जुन, डैशिंग, चाफे गली, बहुत सारी टीमें थी. अब तमाम नाम तो मुझे याद भी नहीं आएंगे. अभिनव, ओम ब्रह्मदेव, बहुत सारी टीमों ने. आरजे के वॉज ऑल्सो वन ऑफ द वेरी बिग टीम्स. और ये टीमों ने जो क्रिकेट खेला, सीताराम 11, हमारे शरू भाई, इनको भी आज हम मिस कर रहे हैं. शरू भाई का खास प्लेयर था दीपक आहे आपल्यामध्ये म्हणजे आपण जिंकलो. तो ये कहानी
मतलब गांव देवी एक्सर टीम के हरिराम भाई हमारे साथ है, शशि ब्राइट, जगू राणा, विजू वाकोडे, सरोज, जयेश दादरकर, रमेश नार्वेकर जैसे खिलाड़ियों की आज हमें याद आती है, सतीश आमरे, और यहां पर देखिए क्या खूबसूरत अंदाज में उस बॉल को पुल कर दिया है इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क। अंपायर के इशारे का इंतजार रहेगा और करुणाकर कोटियन 4 रन घोषित करते हुए बहुत ही झकास टाइमिंग के साथ खेला गया ये शॉट और स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रनों पर पहुंचा है। 40 प्लस क्रिकेट है, लेकिन इसके अंदर कमिटमेंट आप अगर देखें 40 नॉटी बट कमिटमेंट इज अ कमिटमेंट। आज 50 प्लस क्रिकेट हो रहा है, 60 प्लस क्रिकेट भी चल रहा है। गुजरात में सुरेंद्र नगर हर साल टीमें जाती है, सो देयर इज अ क्रिकेट फॉर ऑल द एज ग्रुप्स। इस बार खेला है, हालांकि ज्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया था वसीम शेख ने, 1 रन को पूरा किया, दूसरे को तब्दील करने जा रहे हैं। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर गणेश साळवी और वसीम की, और 2 रनों के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 62 रनों पर। 62 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। पहला विकेट 26 पर, दूसरा 44 पर। पहली दोनों विकेटों के लिए अच्छी पार्टनरशिप और तीसरे विकेट के लिए भी अच्छी पार्टनरशिप। पहले विकेट के लिए 26 की पार्टनरशिप, दूसरे के लिए 18 की पार्टनरशिप, तीसरे विकेट के लिए भी 18 की पार्टनरशिप हो चुकी है और ये सारी पार्टनरशिप काम में आ रही है इस वक्त। आखिरी बॉल पहली पारी का, फुल टॉस बॉल दी और ये बेस बॉल हिट और सीधी जाएगी बॉल हवा में हिलकोरे खाती हुई। वसीम शेख के बल्ले से आता हुआ एक हैंडसम शॉट और 68 ये फाइनल स्कोर है, 68 फॉर 2 एट द एंड ऑफ 5 overs, 69 runs for Borivali boys to win the match. We welcome Viju More of Mandya boys. मनाचे जोसेफ आपसे प्रार्थना है स्टेज पर आए। मुकेश गावंड लक्कड़ तोड़ गेंदबाज, कई बार मुकेश के टेनिस बॉल के जरिए उसने ऐसे यॉर्कर किए कि स्टंप टूट जाता था, ऐसा मुकेश गावंड, उसको मैंने एक नाम दिया था और मुकेश आज हमारे साथ है। वेलकम मुकेश। ये तमाम हमारे बोरिवली के सब सीनियर क्रिकेटर्स आज आप देखेंगे एंड 69 इज द टारगेट टू विन द मैच और 9 रन बनाकर नॉट आउट रहे वहां पर गणेश साळवी, 17 पर नॉट आउट रहे वहां पर वसीम शेख। सबसे अच्छी बात यह है कि चारों बैट्समैन ने कम से कम 1 6 मारा है, 1 से ज्यादा भी मारा है लेकिन 1 तो मारा ही है। 1 ही मारा, सॉलिड मारा वाली बल्लेबाजी हमराज मृत्युंजय पुणे की। पुणे के झंझनित मिसळ के सामने अब मुंबई का वड़ा पाव 69 टू विन और 69 बनाते समय एक बहुत बड़ी अग्नि परीक्षा, लेकिन ये बोरिवली बॉयज है। आज विवेक पाटिल हमारे साथ है। व्हाट अ स्टाइलिश बैटर इज। मुझे आवर लेडी ऑफ नाजरत चर्च का ग्राउंड याद आ रहा है 1994 उस टूर्नामेंट में ही वाज बेस्ट बैटर एंड व्हाट अ स्टाइलिश प्लेयर ही इज। तो दूसरी पारी की शुरुआत होगी। बबलू कनौजिया, रऊफ भाई, राम यादव, ये तमाम प्लेयर्स, चक्रिया यानी कि रंजीत वैदी, कामेश पेडनेकर। आइए तो अब एक सत्कार की तरफ आगे बढ़ेंगे। हरिराम नाना या हरिराम नाना यांच्या शुभ हस्ते प्रथम आपण सत्कार घेणार आहोत। हाँ, आइए जगू राणा, शशि ब्राइट के ओपनिंग बैटर, एक थिंकर, एक बिलीवर, एक अचीवर, एक क्यूरेटर। गणपति बापा आपको दिए जा रहे हैं हरिराम नाना द्वारा। सर कॉन्ग्रेचुलेशंस। आपका सत्कार करते हुए हमें जो खुशी मिल रही है मैं बयान नहीं कर सकता। थैंक यू सो मच हरिराम नाना, आपको यहीं रुकना है। जग्गू भाई आप भी इधर ही रुकिए। एक राइवलरी हुआ करती थी आपके जमाने में और एक बार शशि ब्राइट तो जिंदगी भर शशि ब्राइट। डेफिनेटली आपने दीपक शाह के सामने या साथ में खेला होगा। कोई दीपक की कोई मेमोरी या दीपक के बारे में आप क्या कहना चाहेंगे जग्गू भाई? नर्मदा अर्जुन में जो दीपक शाह था वो एक ऐसा बॉलर था कि वो सबके लिए चैलेंज था, लेकिन मेरे लिए उसको मारना मेरे लिए चैलेंज था। वो मैं सब बॉलर को मार सकता था नर्मदा अर्जुन के बॉलर में, लेकिन दीपक शाह को मारना पड़ता मुझे सोचना पड़ता था या मुझे थोड़ा डिफेंड होकर खेलना पड़ता था। तो वो एक बॉलर को उसको संभाल के मैं खेलता था, बाकी सबको मारता था। तो
एक बार क्या हुआ कि दीपक शाह के सामने मैंने चैलेंज लिया कि मुझे मन में लगा कि मैं क्यों नहीं मार सकता उसको। फिर एक मैच में ऐसा हुआ कि मैंने उसको मतलब काफ़ी मतलब स्कोर किया उसके अगेंस्ट। तो दीपक शाह बोलता है यार यार कम से कम मेरा इज्जत तो रख थोड़ा। तो मुझे बुरा लगा, मैं बोला अरे ऐसा नहीं है, बोला क्रिकेट है, एक बॉल मेरे लिए आउट करने के लिए काफ़ी है तेरा। तो और मैं तुझे मारना बोलता मेरे लिए सबसे बड़ा चैलेंज था और मैं चैलेंज एक्सेप्ट किया। और मैं कसम खाता हूँ कि इसके आगे मैं तुम्हारे सामने कभी खेलेगा नहीं क्योंकि वो ग्रेट बॉलर था, अच्छा बहुत अच्छा। और एक मैच हुआ दहेसर में, 25-25 ओवर का फाइनल था नर्मदा अर्जुन के साथ। और वो मैच ऐसा हुआ कि पहला इनिंग में हम लोग का 103 हुआ, उनका 120 हुआ, 17 रन का लीड था हमारे ऊपर। सेकेंड इनिंग में हम लोग का स्कोर हो गया 257। उसमें दीपक मुरकर ओपनिंग में गया और उसने सेंचुरी मारा 15 ओवर में। वो इतना स्कोर क्यों हुआ? क्योंकि दीपक शाह उधर नहीं था उस टूर्नामेंट में। दीपक शाह नहीं था, नहीं तो 200 तो क्या 100 भी नहीं होता था। तो ये कुछ यादें हैं मतलब। और काफ़ी सरोज के साथ काफ़ी मैचेस खेला, नर्मदा अर्जुन में खेला। तो दीपक शाह कभी वेरी नाइस क्रिकेटर, वेरी जेंटलमैन और इतना बोलता सॉफ्ट स्पोकन, लेकिन टैलेंट, भरपूर टैलेंट। मैच को बोलता ना अकेला घुमाने वाला वो बॉलर था। तो आज मैं उसके लिए खास उसके लिए आया था कि आज उसके मेमोरी का टूर्नामेंट चालू है, उसकी मेमोरी में चालू है। तो मुझे थोड़ी मेमोरी याद आ गई और मुझे थोड़ा उनके साथ खेलने का मौका मिला। ये मैं अपने आप को भाग्यवान समझता हूँ। बहुत बहुत शुक्रिया. आइए विजू वाकोडे भाऊ आता. या विजू भाऊ, व्हॉट अ हाईट, व्हॉट अ प्लेयर. आणि विजू भाऊ यांचा सत्कार हरिराम नाना यांच्या शुभ हस्ते. हरिराम भाऊ मला सांगतायत आम्ही भरपूर वर्ष एकत्र खेळलो, समोर समोर खेळलो आणि ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना उजाळा मिळतोय. मात्र दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला मनीष पाटील नक्कीच आपल्या समोर येतील, परंतु तत्पूर्वी एक सत्कार विजूभाऊ वाकोडे यांचा. थँक्यू विजूभाई अर्थात तुम्ही सुद्धा दीपकच्या बरोबर भरपूर खेळलेले आहात. दीपक बद्दल काय म्हणाल? दीपक असा गोलंदाज होता की त्याचा मला चेंज ऑफ पेस टाकायचा ना, तो मध्येच तो फार एकदम डिफिकल्टी होती, त्याला मारणं म्हणजे कठीण होतं. आमच्या मॅचेस त्यांच्याबरोबर बरंच झाल्या, पण आम्ही त्यांना नेहमी हरवायचो. पण एक मॅच अशी झाली होती मयूर टॉकीज कांदिवली, त्यांनी आम्हाला 23ला अलाउड केला आणि आम्ही त्यांना 17ला अलाउड केला. नाईट टुर्नामेंट फायनल आमची टुर्नामेंट होती. पण दीपक शाह सारखा बॉलर कुठे नाही, म्हणजे लेफ्ट हँडमध्ये चांगलीच टाकतो तो बॉलिंग, प्रश्नच नाही. आणि मी त्यांच्या टीममध्ये बऱ्याच वेळा खेळलोय, सीताराममधून खेळलो. आता मागे बादल बिजली वर्काला फायनल मारली आम्ही लोकांनी, राजू मालवणकर सोबत खेळलो मी. त्यांनी मला आमंत्रण केलं होतं, विजू तू फायनलला पाहिजे, मॅचलेस आहे समोर, तर तुझी गरज आहे मला. मी बोललो मी येतो. मी कधी कुठल्या टीमला नाही म्हणायचो नाही की मी मोठा प्लेअर आहे, मी कुठल्याही टीममधून खेळायचो, त्यांना बरं वाटायचं. आता आयसिक नगती संतोषीची टीम होती, फ्रेंड्स 11, त्यांच्यातून खेळायचो. बऱ्याच म्हणजे चापे गल्लीतून खेळलोय, प्ले बॉईजमधून खेळलोय, अशा मुंबईच्या सगळ्या टॉप मोस्ट टीममधून खेळलोय मी. म्हणून त्यामुळे माझं आज नाव आहे क्रिकेट टेनिस टुर्नामेंट म्हणून माझं नाव बरंच प्रसिद्ध झालं आहे. मला हा क्रिकेटचा फार आनंद उत्साह वाटतो की इतकं ऑर्गनाईज करायचं, एवढे जमवाजमी करायचे, कोणाची बसची बात नाही आहे. ज्याला जमतं तोच करतो, बाकी कोण करू शकत नाही. आता हा बाबा फार पोरगा इंटरेस्टेड आहे, प्रत्येक कुठे ना कुठेतरी काहीतरी करत असतो उलाढाल, मेहनती पोरगा आहे. आता आम्ही गोराई वसाहतमध्ये राहतो, तो पण तिथेच राहतो, त्याचे मी लय आभार मानतो त्याचे. बाबा हा पण एक क्रिकेटर म्हणून नाही, पण जमवाजमी करायचा, पॅकर प्लेयर्स, त्याला लय आनंद जिंकायचा. इकडचा एक तिकडचा एक, गोळा 11, त्याला आम्ही गोळा 11 बोलायचो त्यावेळी. आमच्याकडे मला गोळा 11 जमा करून आणला बाबांनी. असं म्हणजे आमच्या टीमचं नाव ऐकलं, सरोज टीमचं नाव ऐकलं की बरेच लोक ना एक एक पॅकर प्लेअर आणायचे की सरोजला कसं पण मारत, सरोजला कसं मारत नाहीत तुम्ही. पण आमच्याकडे ती साईड अशी होती ना मजबूत की 7 लेफ्टी होते आमच्याकडे आणि 2 एक सतीश आंबरे गुगा म्हणून होता, लेफ्ट हँडर बॉलर चांगलाच एकदम. त्यांनी तर आमची बँड्राला मॅच होती, तर ही कुठली टीम, फिशरमॅन कॉलनी. तर आता शेवटच्या बॉलला ओव्हरला 1 रन पाहिजे होता, पण त्यांनी एकही रन नाही दिला.
त्या फिशरमॅन कॉलेजला आम्ही ते हरवलं, नाईट टुर्नामेंटला हरवलं. मग ते आमची सेमी फायनल मग सीताराम बरोबर झाले. सीतारामची स्ट्राईक तर चांगली होती, त्यांची पण आमची टफ झाली. सेमीला आम्ही हारलो त्यावेळेला. ते दुःख वाटतं, सेमीफायनलला हरणं म्हणजे फार दुःख वाटतं. बाबा फर्स्ट सेकंड राऊंडला हरलं तर काही वाटत नाही, पण ते सेमीला येऊन रात्री एवढं खेळायचं आणि हारायचं म्हणजे दुःखच वाटणार नाही कोणालाही. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया आपण मनीष पाटील यांच्याकडे. भरत लोहार यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर्स. लेट्स गो टू मनीष पाटील. थँक्यू. धन्यवाद हरेश सर. हयात नसताना देखील जग तुमचं नाव घेते, म्हणजे तुमचं ते कर्तृत्व आहे. आणि म्हणूनच गेल्या 5 पर्वांपासून स्वर्गीय सर दीपक शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय. आणि एक उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू, आणि प्रत्येकांच्या मनामध्ये त्यांची काही ना काही आठवण आहे, आणि त्या आठवणींना उजाळा आपण पूर्ण दिवसभर देत राहू. 69 धावांचा पाठलाग. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर ऑफ 40+ फॉर्मॅट ऋषिकेश जोरी यष्ट्यांच्या मागे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल टीम बोरिवली बॉईजला. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि 69 धावांपैकी 4 धावाच धावफलकावर आतापर्यंत आल्यात. एक चांगली स्टार्ट विथ बॉल गणेश या डावामध्ये मिळवून देत आहेत हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. राम यादव जे एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ओळखले जातात, समाजसेवक आहेत, व्यावसायिक आहेत. क्रिकेटला त्यांनी आपलंसं केलंय, आणि आता कामानिमित्त थोडंसं तो स्तर कमी झालाय क्रिकेट खेळण्याचा. पण पाहूया आज राम काढतील का काम. चांगला लेग कटर बॉल हाताळलेला आहे गणेश यांनी. फिरकीची जादू, खरं तर 40+ क्रिकेटरची हीच जादू आहे. खूप गोलंदाज तुम्हाला लेग कटर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. खूप कमी पेस गोलंदाज आहेत, त्यापैकी एक गोलंदाज गणेश आपली फिरकीची जादू दाखवतायत. हाफ ट्रॅकर, त्यानंतर लेग कटर बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 69 धावा एक मोठी टोटल कागदोपत्री दिसते, पण काल याच मैदानावर 102 धावा सुद्धा चेस डाऊन झाल्यात. ऑन साइडला स्वागत केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, पण ते बनतील दर्शक. खूप चांगला पॅरलल स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करताना राम यांच्या बॅटमधून येतोय षटकार, सिक्सर. चला आता कॅश प्राइज येणार राम यादव यांच्यासाठी. तर विराट स्पोर्ट्स वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज राम यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज राम यादव यांच्यासाठी विराट स्पोर्ट्स यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा येणार मिड विकेट मारूचा क्लिअर करताना. आता मात्र ही जुनी आग पुन्हा एकदा निखरून येते, आणि बॅक टू बॅक 2 षटकार बोरिवली बॉयजच्या साठी राम यादव यांच्या वतीनं विराट स्पोर्ट्सच्या वतीनं अजून एक 500 रुपये आमच्या समालोचन कक्षामध्ये. विराट स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत मिस्टर कनोजिया, बबलू कनोजिया, हे खुश आहेत. एक ब्रँड जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, एक बॉल बाकी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्येच नाही तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगले इक्विपमेंट्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट म्हणा किंवा ड्रेस इक्विपमेंट्स जो रिक्रिएट करतोय, मॅन्युफॅक्चर करतोय विराट स्पोर्ट्सचे ओनर बबलू कनोजिया यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या झाली आहे 17. 30 द्यायचं होतं यावेळेस. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर ट्रॅव्हल करणारा बॉल. या षटकाची सुरुवात तर चांगली केली होती गणेश यांनी, ज्यांना रणजित वैतीची विकेट मिळाली, पण त्यानंतर ते सातत्य त्यांना टिकवता आलं नाहीये. म्हणतात ना की सुरुवात यशस्वी नाही झाली तरी चालेल, पण यशस्वी होण्यासाठी सुरुवात खूप महत्वाची. आणि आता ती सुरुवात मिळते बोरिवली बॉईजला. पण यावेळेस गती परिवर्तित बॉल होता, लेग कटर होता, नियंत्रण नाहीये चेंडूवरचं गणेशचं, आणि तेच कुठेतरी धोकादायक ठरते, तोट्याचं ठरते. गोलंदाजी करताना तुमच्याकडे सर्व गोष्टी अचूकतेने तुम्हाला बाळगता आल्या पाहिजेत. लाईन, लेंथ, पिचिंग या सर्व गोष्टींवर तुमचं नियंत्रण पाहिजे, पण ते नियंत्रण नाहीये. छोटासा रनअप आहे बॉलर गणेश यांचा, पण पिचिंगवर थोडंसं दुर्लक्ष झालंय पहिल्या षटकामध्ये, असंच कुठेतरी दिसून येतो. धावसंख्या झाले 19 बोरिवली बॉईज. फुलेंचा बॉल होता, अटेम्प्ट तर झाला नाही. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते, 2 फलंदाज एकाच ट्रॅकवर होते, पण थ्रो मध्ये झाले मिस्टेक. बॉलिंग एंडला थ्रो करण्याऐवजी
बॅटिंग एंडला थ्रो झाला, त्याचमुळे मोकळीक मिळाली फलंदाजाला पॉपिंग मध्ये पोहोचण्याची आणि त्याचमुळे सुटकेचा निश्वास टाकला आहे तो म्हणजेच कामेश यांनी. कारण कामेश यांनी आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये. डायमंड डकवर बाद होऊ शकले असते पण तसं होत नाहीये. नियतीची साथ मिळते बोरिवली बॉईजला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 1 गडी बाद 19. आवश्यकता आहे अजूनही 50 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 50 धावांची गरज. आज प्रत्येक क्रीडारसिक आठवणींची शिदोरी घेऊन आलेले आहे आणि आपण त्याच शिदोरीचा आस्वाद घेणार आहोत, ताव मारणार आहोत. हरीश पंड्या सर तर पूर्ण दिवसभर त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगतील की कुठल्या वर्षी काय. कारण जवळपास 40 ते 50 वर्षांचं क्रिकेट हरीश पंड्या सरांना माहिती आहे. जवळपास 35 ते 40 वर्षांपासून स्वतः हरीश पंड्या सर समालोचन करतायत आणि एक यादी त्यांनी वाचून दाखवली. त्यातली 5 नावं सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही पण त्यांनी जवळपास 15 ते 20 संघांची सलग नावं घेतली आणि जग्गूदादा देखील आहेत, त्यांनी देखील थोडं सहकार्य टीमचं. म्हणजेच ह्या गोष्टी जेव्हा आपण कुठल्या कार्यक्षेत्रात काम करतो त्या आठवणी आपल्याला अजून जास्त प्रगल्भ बनवतात आणि तीच प्रगल्भता हरीश पंड्या सरांच्या वतीने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने आले कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अचूक दर्जाचा. संदीप नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल डॉट जातोय या षटकाचा, जे खूप आवश्यक होतं कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या होत्या बोरिवली बॉईजने. म्हणजे त्या धावगतीने खेळायचं होतं, त्याहून जास्त गतीनं. खरं तर क्रेडिट जायला हवं राम यांना, ज्यांनी रणजित वैती बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली. फक्त घेतलीच नाही तर पूर्ण केली सुद्धा. चांगली सुरुवात राम यादव यांच्या वतीने मिळाली. फुललेन्सचा बॉल सरळ बॅटने खेळण्याऐवजी बॅटचा फेस थोडा क्लोज केला, त्याचमुळे मार्जिन कमी होते बॅट आणि बॉलचं कनेक्शनचं आणि त्यातल्या त्यात फिरकी मिळते गोलंदाजीला. आणि म्हणूनच संदीप देखील त्या ठिकाणी फलंदाजाचा स्टान्स ओळखून फलंदाजाचा अप्रोच ओळखून आपल्या गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये वारंवार बदल करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 19. छोटासा रनअप ऑफ द विकेट. यावेळेस रीच मध्ये होता बॉल. पुन्हा एकदा मिड विकेटलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाज कामेश यांचा होतोय. एका बाजूने तर राम यादव यांची बॅट 6चा पाडा बोलते पण त्या विपरीत कामेशच्या वतीने आतापर्यंत विथ बॅट एकही धाव आली नाहीये. ही लेग बायची धाव असेल. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली केली आहे या षटकाची संदीप यांनी. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर ही लेग बाय ती सुद्धा त्यांच्या खात्यात जाणार नाही. म्हणजे आतापर्यंत खूप चांगला इकॉनॉमिकल रोल गोलंदाज संदीप अदा करतायत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय पण जिंकण्यासाठी तुमचा वैयक्तिक खेळ चांगला व्हायलाच हवा. पण तुमच्या संघाची गरज काय आहे ती गरज ओळखून तुम्हाला तुमच्या कामगिरीमध्ये देखील वारंवार बदल करता आला पाहिजे. सन्माननीय संतोष बंड सरांचं आगमन व्यासपीठावर, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तितका टर्न मिळत नव्हता या बॉलला. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे पण खूप चांगल्या पद्धतीने हा आवर गोलंदाज संदीप यांनी हाताळला आणि यष्टीरक्षकाने खूप चांगल्या पद्धतीने कॅरी केला. जेव्हा ऋषी जोरी सर यष्टांच्या मागे असतात गोलंदाज थोडे निर्धास्त असतात. त्यांना माहिती आहे की अवैध भिंती आहे, यष्टांच्या मागे बॉल मागे जाणार नाही. त्याचमुळे बघा ना एकच क्षेत्ररक्षक फ्लायस्लिपला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेन पूल केलंय पण ऑस्टनच्या बाहेरचा बॉल होता. तो प्रयत्न तितकासा प्रामाणिक नव्हता. कॅच कार्य होते. काऊ कॉर्नरला फलंदाज राम बाद होत आहे, ज्यांची गरज होती या 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी. दुसरा फलंदाज होत आहेत बाद बोरिवली बॉईजचे. धावसंख्या 20 गडी बाद 2. अजूनही 49 धावांची गरज आहे. आपण पाहतायत लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 5वं आहे. कालच्या दिवशी व्यावसायिक गटाला आपण आमंत्रण दिलं होतं. त्यापैकी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली 4 स्ट्रायकर्स ही टीम अंतिम फेरीत धडक मारताना पाहायला मिळाली. आज सुद्धा 8 संघ खेळणार आहेत. त्यापैकी या अगोदर आपण धनवीन 11 अलिबाग, कनक 11 पांडुप यांचा सामना पाहणार होतो पण आता आपण पहिला सामना वेळपत्रकाला खेळवतोय. बोरिवली बॉईज वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे. यानंतर सेकंड हाफ मध्ये आपण पोहोचणार आहोत तेव्हा गोपी 11 ऐरोली वर्सेस बंड्या बॉईज आणि त्यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना झागडे पाटील वॉरियर्स शिवाजी पार्क वर्सेस मैत्री क्रिशा स्पोर्ट्स पनवेल. नवीन फलंदाज मैदानाच्या तर पोहोचतायत शैलेश पोहोचतायत 4थ्या क्रमांकावर. खर तर हा परिसर बोरिवली बॉईजचाच आहे. या मैदानाशी जुने संबंध आहेत. त्याचमुळे मैदानाचा आढावा आहे फलंदाजांकडे आणि पाहूया त्याच आढाव्याचा त्याच अभ्यासाचा या मैदानावर केलेल्या सरावाचा फायदा होईल का जो आवश्यक आहे. सुरुवात तर राम यांनी जबरदस्त भन्नाट
तुफानी केली होती, पण त्यानंतर मात्र थोडा ब्रेक लावला गोलंदाज संदीप यांनी. आणि पाहूया आता नवीन फलंदाज जे आलेत, आपली अडकलेली गाडी पुढे नेतील का. थोडा वेळ घेतला जातोय कारण डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असताना थोडं दडपण गोलंदाजावरचं असं, कारण रेग्युलरली आपण उजव्या त्याच्याच फलंदाजाला गोलंदाजी करत असतो. तुरळक संघामध्ये डावखुरे फलंदाज असतात, पण आता त्याच्यात देखील प्रपोर्शन वाढलंय. कमी गतीचा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राजवर थोडा फोकस करावा लागणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये देखील जवळपास 3 ते 4 एक्स्ट्राज आपण पाहिले. त्यानंतर आता या षटकात सुद्धा 2 एक्स्ट्राज आपण पाहतोय. ड्राईव्ह केले बॉलला, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. इझिली बॉल कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. बॉलिंग एंडला थ्रो. धावसंख्या जाते आता 22 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले बोरिवली बॉईजची 69 धावांचा पाठलाग करताना 22 धावा. आवश्यकता अजूनही आहे 18 चेंडूंमध्ये 47 धावांची. 18 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा, समीकरण सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण त्या पद्धतीनुसार जर तुम्ही समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर 10 ऐवजी 0 मार्क तुम्हाला मिळणार आहे. त्याचमुळे बघा, आता जो आस्किंग रन रेट आहे तो वाढलाय. अगोदर जो रन रेट होता त्या रन रेटच्या हिशोबाने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. जवळपास 14चा रन रेट होता, पण पहिल्या षटकात 19 आल्या. थोडंसं दडपण कमी झालं. 12च्या आस्किंग रेटने 49 धावांचा पाठलाग करायचा होता, पण त्यानंतर आता बघा 16चा आस्किंग रन रेट झालाय, कारण दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा गोलंदाजाने खर्च केला आणि 3 धावा आल्या. आणि त्याचमुळे आता ते दडपण वाढत जाईल की दडपण कमी होईल ते आपण पाहणार आहोतच. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहेत 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. राकेश नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत हमराज मृत्युंजय पुणे या संघाकडून. पुणे हा संघ देखील रेग्युलरली 40+ क्रिकेट खेळतो, तसंच ओपन क्रिकेट देखील खेळत आहे. खरं तर आता दळणवळणचं साधन प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे 4 चाकी दुचाकी तसेच रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी देखील वाढलेल्या आहेत. त्याचमुळे स्पर्धा कुठेही असू, जर तुमच्याकडे ती क्षमता आहे स्पर्धा जिंकण्याची तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात सुद्धा टेनिस बॉलचे क्रिकेटपटू सर्व पोहोचतायत, चांगला खेळ करतायत. म्हणून महत्वाचं आहे स्पर्धा जितक्या चांगल्या होतील तितकंच चांगलं नाव तुम्हाला कमवता येईल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये आता मानधन सुद्धा चांगलंच मिळते. तुमचा खेळ चांगला असेल तर तितकी तुमची किंमत क्रिकेटच्या खेळामध्ये. चला, धनवीन 11 अलिबाग कॅप्टन रेडी राहायचं आहे, कारण जसा हा सामना संपला त्वरित आपण नाणेफेक करणार आहोत आणि नाणेफेकीनंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. टॉस बॉल जसा आला तसा बॉलला पाठवून दिलाय. लॉंग ऑन क्लिअर करताना हा तुफानी षटकार, सिक्सर. या अगोदर राहुल यांनी गोलंदाजी केली आणि आता आकेश हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक हातात आहेत. शैलेश निवंगुळे सर समालोचक पुणे यांची ती माहिती. शैलेशच्या वतीनं हा षटकार आलेला आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज विराट स्पोर्टच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेला आहे. बबलू कनोजी यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हे प्रोत्साहन आहे क्रिकेटसाठी. आकेशचा पहिला बॉल नो आहे आणि त्या नो बॉलवर केलाय प्रहार. बॉलला सरळ पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. पॅरल स्ट्रोक, सिक्सर. आणि बबलू कनुजी यांच्याकडून 500 रुपये मिळतील शैलेश यांना. तो आनंद हर्ष पाहायला मिळतोय बबलू कनुजिया यांच्या चेहऱ्यावर. आपला संघ जिंकावा, जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी बबलू कनुजिया यांची पाहायला मिळते. आतापर्यंत या डावामध्ये 4 षटकार आपण पाहिले. 2 षटकार राम यादव यांच्या बॅटमधून, 2 षटकार शैलेश यांच्या बॅटमधून. आणि आता ज्या गतीनं खेळायचं होतं ती गती प्राप्त करण्यासाठी पूरक प्रयत्न केले जात आहेत. खरं तर हा नो बॉल आहे. 7 धावा मिळतील आणि या 7 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 35 या आकड्यावर. पुढचा बॉल फ्री हिट असेल. मोकळीक मिळाले फलंदाजाला. जहा मारो जैसे मारो, मर्जी शैलेश की. नवीन जसे नियम येतात क्रिकेटच्या खेळामध्ये तर कुठला एका घटकाला फायदा होतो. आता तो फायदा फलंदाजी करणाऱ्या घटकाला होतोय. आणि आता पाहूया शैलेश वाहत्या गंगेमध्ये हात धुतील का. आकेश गोलंदाजी मार्कवर थोडेसे महागडे ठरलेले आहेत. 2 षटकार आतापर्यंत ते खर्च करतायत. त्यात हा
अगोदरचा बॉल जो होता तो नो होता. आता मुक्त फटका खेळण्याची संधी आहे शैलेश यांना. फ्री हिटचा हा बॉल फेस करण्यासाठी शैलेश तयार. आखूड टप्प्याचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मिड विकेटला ड्रिल करून दाखवतात सुद्धा पण कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. बॉलला बाउन्स खूप चांगला मिळाला होता, नियंत्रित बाउन्स या अगोदर आकेश यांचा. फुल्लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये, बॉल मागे जातोय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा आरामात पळून पूर्ण केले. रिस्क घेण्याची तयारी आता या दोन फलंदाजांची दिसून येत नाहीये, कारण सर्व काही सुरळीत चाललेलं असताना अधून मधून मोठे स्ट्रोक आपण खेचतोय, त्याचमुळे खेळपट्टीवर थांबणं आवश्यक आहे आणि तोच मानस या दोन फलंदाजांचा आपण पाहतोय. कामेश यांच्या वतीनं आतापर्यंत खातं खुललं नाहीये आणि शैलेश यांच्या वतीनं आतापर्यंत 14 धावांचं योगदान मिळालेलं आहे बोरिवली बॉईजला. ऑन साईडला लपेटला आणि उडून दिला बॉलला स्क्वेअर सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, एक मारला, सॉलिड मारला, सिक्सर. विराट स्पोर्ट्स यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज कामेश यांना सुद्धा जमा झालेला आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकात असं वाटलं होतं की हमराज मृत्युंजय पुणे पूर्णपणे या सामन्यावर हावी होऊन जाईल, पण तसं काही पाहायला मिळालं नाहीये. दोन्ही संघाच्या वतीने चांगला खेळ. सन्माननीय शंतनू गायसर साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आज पूर्ण दिवस या व्यासपीठावर सर्व विक्रमादित्यांची गर्दी पाहायला मिळेल. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, मिड विकेटला आहे, थोडा दूर राहिला, एका धावेला 2 धावात बदलायचंय. थोडी रिस्क होती धाव घेण्यासाठी, पण थ्रो उशिरा आलाय आणि म्हणूनच त्या 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 44 या आकड्यावर. या षटकात आतापर्यंत 22 धावा आलेल्या आहेत आणि म्हणूनच आता गोलंदाजाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, कारण पुणे ते मुंबई इतका लांबचा प्रवास जेव्हा आपण करतो किंवा आपण कुठली स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचतो, अशा वेळेला आपण जर गोलंदाज म्हणून निवडलं गेलोय, ती कामगिरी झाली नाही तर आपल्यासोबत आपण आपल्या साथीदारांवरचं दडपण वाढवत असतो. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आकेश पुनरागमन करू शकेल आणि हीच ती संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आकेश गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डावीकडून घेतोय स्टार्ट. स्ट्राईक एंडवर असणार आहे फलंदाज कामेश. हेवेस फुलरेंचा बॉल आता पंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा सक्रिय होतील. बॉल मागे जातोय फाईन लेगला आणि या धावा मिळतील. एकंदरीत 2 धावा वाईटच्या असणार आहेत. एक्स्ट्राज बहाल केल्या जात आहेत आणि या गोष्टी मात्र ज्या नकोशा असतात कुठल्याही कॅप्टनला जेव्हा आपण एक धावसंख्या डिफेंड करत असतो. धावसंख्या झालेली आहे 46. यावेळेस मिस टाइम आहे. ऋषिकेश जोरी यांनी मात्र आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला ठेवलं होतं आणि ज्या कामगिरीसाठी ओळखलं जाते, सूर घेऊन ऋषिकेश जोरी यांनी पुन्हा एकदा या स्पर्धेला आपला ब्रँड दिलेला आहे आणि पुन्हा एकदा एक फ्लाइंग कॅच ऋषी जोरी यांच्या वतीने पाहायला मिळते. कॅच आउट, फलंदाज बाद. घोडबंदर धमाका या स्पर्धेत फाईन लेगला असाच झेल त्यांनी टिपला होता. बघा ना, त्यांची दूरदृष्टी किती प्रगल्भ आहे. ते यष्टिरक्षक होते, त्यांनी स्वतःची पोझिशन चेंज केली. जणू काय त्यांना वाटलं होतं की फलंदाज त्याच झोनमध्ये खेळणार आहेत, त्याच झोनमध्ये खेळले. एक्स्ट्रा कव्हर पासून कव्हरला पोहोचले. इतका लांबचा प्रवास करून एक सुंदर झेल टिपला. तर ऋषी जोरी सर यांनी पुन्हा एकदा आपली उपलब्धी सिद्ध केलेली आहे. उत्कृष्ट यष्टिरक्षक ओम नमदे गोडदेवचे सन्माननीय अमोल वेतसकर सर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. ते देखील आज बोलतील त्यांच्या आठवणींबद्दल. कित्येक वर्षांचा क्रिकेट म्हणजे ते फाईन लेग आणि थर्ड मॅन त्यांच्या मागे नसायचाच, म्हणजे पूर्ण तो झोन आहे ते अमोल वेतोस्कर कव्हर करायचे. आणि या गोष्टी कुठेतरी तरुणांना शिकण्यासारख्या आहेत की आपण आता जेव्हा 11 खेळाडू घेऊनच खेळतो, फील्ड पोझिशन अशी सेट करा जिचा फायदा तुम्हाला होईल. 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. बघा, जर स्कोर लेव्हल झाला, ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे तो संघ विजयी घोषित केला जाईल. जर स्कोर लेव्हल झाला या स्पर्धेमध्ये कुठल्याही सामन्यामध्ये ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळे नियम असतात, काही आपण स्वतः इम्प्लिमेंट करतो आणि या ठिकाणी असा नियम आपण कालच जाहीर केला होता की कुठल्याही क्षणाला जर सामना बरोबरीत आला तर ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे तोच संघ जिंकणार आहे.
आता पाहूया या ठिकाणी इक्वेशन काय आहे. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. बघा, जो आस्किंग रन रेट 16 वरचा होता तो आता 11.50 वर आलेला आहे. आणि आता त्यासाठी गोलंदाज कुठला वापरला जातोय? राहुल आहे त्यांचं नाव ना? राहुल. तेच मला पुण्यावरून खूप कॉल आला शैलेश निमुंगडे यांचा की दुसऱ्या क्रमांकाचं षटक राहुल यांनी हाताळलेलं आहे, तिसऱ्या क्रमांकाचं षटक आकेश यांनी हाताळलं आणि पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी राहुललाच वापरलं जाते. आता पाहूया राहुलची ती फिरकी फलंदाजाची गिरकी घेईल का, जे खूप आवश्यक आहे. कारण आता ती लय सापडलेली आहे बोरिवली बॉईजला. खरं तर 40 वर्षावरील जे खेळाडू त्यांना आपण मेन म्हणतो, पण या ठिकाणी संघाचं नाव आहे बोरिवली बॉईज. म्हणजे अजूनही ती तरुणाई त्या संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळते. 14 षटकाची होते सुरुवात. राहुल पुल केलंय, पुन्हा एकदा कनेक्शन मिसमॅच होत आहे. बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतील, संदीप बॉलवर थ्रो करतील, दूरवरच्या एंडला ऋषी पोहोचतात बॉलवर, पण मात्र थोडा प्रतिकार त्यांचा कमी पडला. आवेश त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय, कारण जिंकण्याची जिद्द घेऊन प्रत्येक खेळाडू या मैदानात आलेला आहे. ती जिद्द आता क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळते, ती जिद्द यष्टीरक्षकाकडे पाहायला मिळते, तीच जिद्द गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि ती जिद्द फलंदाजाकडे सुद्धा पाहायला मिळते. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते आता 48 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 चेंडूंमध्ये 21 धावांची. 11 बॉल्स 21 धावा. इक्वेशन दोन्ही संघांसाठी रास्त आहे. दोन्ही संघांकडे पर्याय आहे. पर्याय तोच योग्य जो तुम्हाला विजेता ठरवेल. पाहूया आता कुठला पर्याय फलंदाजांचा की गोलंदाजांचा विजय ठरवतोय. यावेळी सपोर्टीला रोल केलं, आडव्या पाठीने खेळले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा डीप मधून पुढे गेल तोपर्यंत एकदा पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करताना थोडासा वेळ घेतला, पण क्षेत्ररक्षक दूर असल्यामुळे त्या 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची होते वाढ, 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 50 आकडा. 50 फॉर टीम बोरिवली बॉईज. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 19 धावांची. काय जिद्द पाहायला मिळते, तरुणांना लाजवेल असं क्रिकेट हे 40 वर्षावरील तरुण खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 11 खेळाडू आपल्या संघाची प्रतिष्ठा जपताना दोन्ही संघ जिकरीचा खेळ करत आहेत. गोलंदाजी मार्कवर राहुल तयार. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये, मोठा गॅप आहे, पण खूप चांगला प्रतिकार संदीप यांचा पाहायला मिळालाय, पण त्यांचा प्रतिकार पडला कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल काऊ कॉर्नर क्लिअर करताना चौकार. 4 धावा. आता रेट वाढलेला आहे धावांचा. आता चौकारांसाठी सुद्धा बबलू कनुजिया यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. विराट स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत आणि आज सर्व जसं हरीश पंड्या सरांनी उल्लेख केला की मँचेस्टर युनायटेड किंवा चेल्सी कुठला तरी फुटबॉलचा संघ मैदानाच्या आपल्याला जाताना पाहायला मिळाला जेव्हा ते क्षेत्ररक्षणासाठी होते. ऋषिकेश जोरी जे नेहमी शेवटच्या बॉलपर्यंत सामना पकडून ठेवतात, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पाहूया या सर्व हातखंड्याचा उपयोग होतो का. स्टुअर्ट ब्रॉड यांनी बेल्स बदलली होती, तो त्यांचा तोडगा होता, त्या पुढच्याच बॉलवर फलंदाज बाद झाला. पाहूया आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, हा तोडगा असेल का. पाहूया स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच कामेश. थोडी लेट सुरुवात केली कामेशने फलंदाजीची, सुरुवातीला थोडासा अडकळला, पण त्यानंतर काय जबरदस्त भन्नाट वेग त्याच्या वतीनं धावफटका मिळाला. जशी गरज तसा पुरवठा कामेश करतोय. यावेळेस मोठा स्ट्रोक आहे, इलाका हमारा और धमाका भी हमारा. बॉल काऊ कोण सीमारेषा पार. सिक्सर, विराट सिक्सर. इलाका हमारा धमाका हमारा. पण या ठिकाणी धमाका कोण करते तर विराट स्पोर्ट्सचे बबलू कनुजा. या षटकारासाठी 1000 रुपये मिळणार आहेत. या षटकारासाठी 1000 रुपये मिळणार आहेत. ऋषिकेश जोरी बघा त्याच ठिकाणी ते अवेलेबल होते ज्या ठिकाणी तो स्ट्रोक आला. म्हणजेच किती दूरवरचा विचार ऋषी जोरी यांचा आहे, जे काऊ कॉर्नरला होते आणि त्याच झोन मध्ये एक स्ट्रोक कनेक्ट झाला. धावसंख्या जाते 60 या आकड्यावर. आवश्यकता आहे 8 चेंडू 9 धावा. 8 बॉल 9 रन्स इक्वल टू विन. म्हणतात ना की उत्सवाच्या अगोदर आनंद व्यक्त करू नका, अजूनही सामना संपलेला नाहीये. पुढचे 2 बॉल हे खूप महत्वाचे असतील. हमराज मृत्युंजय पुणे या संघासाठी हे 2 बॉल जर अचूक हाताळले, 2 बॉल जर डॉट आले, शेवटच्या षटकामध्ये ऊर्जा मिळेल गोलंदाजाला.
अकोटप्याचा बॉल कंट्रोल थोडा चुकला होता आडव्या पाठीने खेळताना बॉल तर पोहोचतोय फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदललं जाते जी गरज आहे ते ओळखताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय या 2 धावा मिळतात तिसरीचा प्रयत्न चालवला जातोय जरूर आता या 2 धावा मिळतील 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे 7 balls and 7 runs required to win. सामना होता कुठे सामना आला कुठे जेव्हा रणजित वैदी बाद झाले तेव्हा वाटलं होतं की दडपण वाढेल त्या मागोमाग राम यादव हे देखील बाद झाले तेव्हा देखील वाटलं होतं की सामना संपतोय की काय पण तरी देखील जिद्द सोडली नाही बोरिवली बॉयजच्या फलंदाजांनी हा डॉट बॉल खूप क्रुशियल होता आणि तो योग्य त्या वेळी आलेला आहे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 7 धावांची जिंकण्यासाठी बोरिवली बॉईजला मी विनंती करतो धनवीन 11 अलिबाग कॅप्टन पोचा आपण लगेच जसा हा सामना संपला टॉस क्लिअर करणार आहोत या ठिकाणी आता दोन्ही संघातील खेळाडूंची धडधड वाढलेली आहे या पुढचा सामना जो असणार आहे तो 4 षटकांचा असेल अशी अधिकृत माहिती आयोजकांच्या वतीने आम्ही पुरवतोय म्हणजेच या सामन्यातील विजेता संघ या पुढचे सर्व सामने जे आहेत ते 4-4 षटकांचे असतील कारण आज अंतिम सामना देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे जो कमीत कमी 4 षटकांचा व्हायलाच हवा त्यासाठी हे पूर्व नियोजन आहे आयोजकांचं म्हणून यानंतरचे सर्व सामने 4-4 षटकांचे होतील सर्व संघ सहकार्य करतील अशी अपेक्षा जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज वसीम या शेवटच्या षटकासाठी येत आहेत बघा म्हणतात ना की जरुरी नाही की तुम्ही पहिल्या बॉल पासून आपल्या संघाची जबाबदारी उचलू शकता जेव्हा संधी मिळेल तुम्हाला ती जबाबदारी उचलावी लागेल शेवटच्या षटकामध्ये यायचंय मागच्या 4 षटकांमध्ये काय झालंय त्याचा विसर हमराज मृत्युंजय पुणे या संघाला करावा लागेल आणि पुढच्या 6 चेंडूंमध्ये काय करायचंय त्यावर फोकस करावा लागेल फोकस ऑन युअर गोल फोकस ऑन युअर ड्रीम पाहूया या ठिकाणी ते स्वप्न जे पुण्यातून ते बाळगून आलेले आहेत ही स्पर्धा जिंकण्याचं पूर्ण होईल का वसीम पहिला बॉल ऑन साइडला खेचला क्षेत्ररक्षक आहे दूर संदीप यांना चकवत बॉल जातोय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार पहिल्याच बॉलवर मिळतील 4 चौकार आणि या चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत विराट स्पोर्ट्सचे बबलू कनौजे यांच्या वतीनं जवळपास सामना खिशात टाकणारा हा चौकार असू शकतोय जो पहिल्याच बॉलवर आलेला आहे धावसंख्या पोहोचते 66 या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 चेंडूंमध्ये 3 धावांची काय खेळलेत बोरिवली बॉईजचे फलंदाज ड्राईव्ह केल्या बॉलला मोठा गॅप आहे आणि विजयोत्सव साजरा करणारा हा चौकार येतोय तो म्हणजे संतोषच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि विराट स्पोर्ट्सचे बबलू कनोजिया यांच्या वतीने सुद्धा या चौकाराला मिळणार आहेत 500 रुपये काय एक्साइटमेंट आहे अप लेव्हलची आणि बोरिवली बॉईज यांनी चांगला खेळ केला पण आम्ही आभार देखील व्यक्त करतोय हमराज मृत्युंजय पुणे या संघाचं लांबून आला प्रवास करून तरी देखील एक चांगलं जिद्दीचं क्रिकेट त्यांच्या वतीने आपण पाहिलं पुढील स्पर्धेसाठी त्यांना देऊया शुभेच्छा चला टॉस साठी आपण बोलवतोय धनवीन 11 अलिबाग आणि बोरिवली बॉईज त्वरित टॉस साठी यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सन्माननीय हरीश पंड्या सर तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी लगेच आपण टॉस क्लिअर करणार आहोत चला या धनवीन 11 अलिबाग वर्सेस बोरिवली बॉईज असा टॉस असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा